तर स्वागत आहे गाईज आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज मी दाखवणार जाणार आहे जेवायला मस्तपैकी बाहेर हॉटेलवरती. माझा भाऊ मी आलेला आहे. तर लास्ट पर्यंत व्हिडिओ पहा. मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. तर व्हिडिओ मस्त होणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर सो गाईज चला, फायनली मी निघलेलो आहे हॉटेलला जेवण्यासाठी. तर पाहू शकतात मंडळी, मी आलेला आहे तर हॉटेलला. फायनली माझा भाऊ बघा कसा बसलेला आहे. खूप थंड लागत होतं. तर मग म्हणलं मला पण शोडमध्ये घ्यावं जरा थोडंसं वाट. तर मी म्हणलं बाई आलं का बॉईल मागवलं होतं आम्ही. मस्तपैकी मित्रांनो, मस्तपैकी खाल्लं गप 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 माकडासारखं. दोघांनी बी 2 मिनिटाच्या आत खलास केलं. तर पाहू शकता फायनली मंडळी आपल्याला आलेलं आहे चिकन. पाहू शकता सूप कशा प्रकार आहे मस्तपैकी. ढवारा वगैरे खायला जाऊ नका, खूप बेकार असते. तर हा असला व्हिडिओ पाहण्यासाठी मग आपल्या यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ टाकलेला आहे तो जाऊन व्हिडिओ पहा. कसं असते ढवाऱ्याची भाजी ना अशी आपण घेऊन गावाकडे केलेली भाजी कशी असते तर समजेल तुम्हाला मंडळी. हा नात करते काय यावंच लागतंय. मस्तपैकी पाहू शकतात अर्धा 1 किलो दोघांनी संपवलं होतं. दोघातच पार्टी होती मस्तपैकी. भाऊ भाऊ म्हणलं चला आपण जाऊ, खूप दिवस झाला आहे गेलेलो. तर फायनली मित्रांनो ताट वगैरे आलेलं आहे. भाजी पाहू शकतात. हा 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 बाई कसे आले पीस. हा त्याला मला जास्त रागा, माझ्या भावाला तुम्ही टाका. तर पाहू शकता मी बाकासूर सारखे मस्तपैकी तंदूर एक चुरून खाल्ली, मस्तपैकी चुरली. पाहू शकता ते एकदम टेस्ट सांगतो मी तुम्हाला कशी आहे. पोळत होतं वाघाचं वजन वाढलं तरी खाई सोडत नाही, एकदम मस्त टेस्ट होते.